अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7. गोकर्ण महिमा. नामधारक सिद्धास म्हणाला की गोकर्ण महिमा मला सांग, कारण तेथे श्रीपाद श्रीवल्लभ गेले होते. सिद्धाने तू गोकर्ण महिमा लक्ष देऊन ऐक असे म्हणाले. पूर्वी इक्ष्वाकुंशी बलाढ्य शूर वीर क्षत्रिय वंशीय राजा होता. त्याचे नाव मित्रसह असे होते. तो एक दिवस निर्मनुष्य अरण्यात गेला असता त्याला एक दैत्य दिसला. त्याला राजाने मारले. दैत्याबरोबर त्याचा भाऊ होता. प्राण जाताना दैत्याने भावास याचा सूड घेण्यास सांगितले. त्या भावाने गोड बोलून राजाकडे सेवेस राहिला. एके दिवशी पितृश्राद्ध असताना सेवकाने कपट बुद्धीने वशिष्ठ ऋषींना नरमांस वाढले. ते पाहिल्याबरोबर ऋषींनी राजाला त्वरित ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजपत्नीने ऋषींना शरण जाऊन शाप मागून घेतला. त्यामुळे राजा 12 वर्षे ब्रह्मराक्षस राहून पुन्हा राजा झाला. राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात गेला. वनात असताना राजाला एक जोडपे चाललेले असताना त्या माणसाने भक्षण केले. त्यामुळे त्या स्त्रीने राजा शाप दिला की तू 12 वर्षे संपून राजा होशील. त्यावेळी तू स्त्री समेत रमलास की तुझा प्राण जाईल. 12 वर्षानंतर पुन्हा राजा परत येऊन राज्य करू लागला. पण राजा राणी दुःखात होते. त्यांना संतान नव्हते. म्हणून तीर्थयात्रा करून यज्ञयाग करून ब्राह्मण संतुष्ट केले. एकदा राजाची भेट गौतम ऋषींशी झाली. त्यांनी ऋषीला आपली सर्व माहिती सांगितली आणि उपाय सांगा अशी प्रार्थना केली. ऋषींनी राजाला पाप निवारण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वर तीर्थ सांगितले. तेथे महापातकांचा संहार होतो. तेथे ईश्वर सदा सर्व काळ राहत असतो असे म्हणाले. राजाने पूर्वी गोकर्ण कोणास पावला त्याची माहिती सांगावी अशी ऋषीस प्रार्थना केली. त्यावेळी ऋषी म्हणाले की एकदा यात्रेत आम्ही विचित्र दृष्टांत पाहिला, तोच तुला कथन करतो. मध्यान्हकाळी वृक्षछायेत बसलो असताना एका चांडाळणीला आम्ही पाहिले. ती वृद्ध, अंध, महारोगी व अंगावर पू आणि कृमी असून विवळत येऊन वृक्षछायेत धरणीवर देह टाकला. तिचा प्राण गेल्यानंतर तिला नेण्यासाठी शिवदूत विमान घेऊन आले. त्यावेळी ऋषींनी शिवदूतास अशा चांडाळणीस तुम्ही कसे नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूत म्हणाले की ही एक ब्राह्मण कन्या सौदामिनी नावाची स्वरूप सुंदर होती. ती बालपणी विधवा झाली. कामवासनेमुळे वैशाचा अंगीकार केला. ती एकांतात पाप करीत होती. नातेवाईकांनी तिला वाळीत टाकले. ती मांसाहार मद्यपान करून उन्मत्त झाली होती. तिने खूप पातकी केली म्हणून मेल्यानंतर नरकात गेली. पुन्हा जन्मली तेव्हा विद्रूप, आंधळी व काळी झाली होती. आईबाप गेल्यानंतर दीन होऊन ती रडू लागली. तेव्हा यात्रा करणाऱ्यांबरोबर गोकर्ण क्षेत्री गेली. शिवरात्रीच्या दिवशी भूक लागली म्हणून अन्न मागत होती. यात्रेकरूंनी तिच्या हातावर बिल्वपत्र टाकले. ते वास घेऊन खाण्याचे नाही म्हणून रागाने तिने फेकून दिले. योगायोगाने ते बिल्वपत्र महादेवावर पडले. ही तिची अजांता देवाची पूजा घडली. दिवसा तिने ईशकथा श्रवण केली. अन्न न मिळाल्यामुळे तिला उपवास घडला. झोप न आल्यामुळे जागर घडले. अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत घडले. त्या योगाने तिचे पाप हरण होऊन तिला शिवदूतांनी विमानात कैलासावर नेले. हे ऐकून राजा तत्काळ गोकर्ण क्षेत्रात जाऊन पापमुक्त झाला. या क्षेत्राच्या महिमामुळे श्रीपाद श्रीवल्लभ येथे 3 वर्षे गुप्तपणे राहिले. तेथून कुरुपूरला आले. या कथेतून ऋषींचा अधिकार, पतिव्रतेचा अधिकार आणि क्षेत्राचे महत्त्व कळते. तसेच देवाची मानवाने जाणता किंवा अजाणता भक्ती पूजन केले तर त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. शिवाय जीवनभर माणसाने कसेही वागले तरी प्राण जातेवेळी ईश्वराची पूजा, चिंतन, स्मृती झाली तर मानवास मोक्ष प्राप्त होतो असा बोध घ्यावा.